एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मनसे कार्यालयात जाणार आहेत। वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मनसे कार्यालयात जाणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे अशी युती होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। डोंबिवलीत देखील मनसे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एका पुलाची पाहणी केलेली होती, आंदोलन केलेलं होतं आणि आता स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील नेत्यांची जवळीक वाढताना पाहायला मिळते आणि ही जवळीक चांगली चर्चेत देखील आली आहे। ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मनसे कार्यालयात जाणार आहेत। वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच आता शिवसेनेचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे मनसे कार्यालयामध्ये जाणार आहेत। तर नाशिकमध्ये ठाकरेंचे पदाधिकारी मनसे कार्यालयामध्ये जाणार आहेत। नाशिकमधून ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। डोंबिवलीत देखील ठाकरेंची शिवसेना आणि राजू पाटील माजी आमदार मनसे कार्यकर्त्यांसोबत त्यांनी डोंबिवलीमध्ये एका पुलाच्या कामासंदर्भात आंदोलन केलेलं होतं आणि आता नाशिकमध्ये देखील या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्यासोबत आहेत। पवन, ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे आणि त्याचंच प्रतिबिंब कुठेतरी नाशिकमध्ये पाहायला मिळतंय का? नक्कीच आपण जर बघितलं तर एकीकडे राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयाच्या नूतनीकरण सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी ते कार्यालयात आले असताना भेटीसाठी देखील हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो असलेलं एक फ्रेम जे आहे ते देखील भेट देण्यासाठी घेऊन आलेले आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशा पद्धतीच्या आशयाचं बॅनर लावलं होतं आणि त्यानंतर आता अचानक ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते मनसेच्या कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये आपल्याला त्याचं कुठेतरी प्रतिबिंब एकंदरीतच पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत। आता आपण या ठिकाणी एक फ्रेम देखील घेऊन आला आहात, हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र, काय नेमकं सांगायचंय? आजच्या काळात जे महाराष्ट्रात जे राजकारणात चिखल केलेलं आहे, हे महायुती जे आपल्याला स्वतःला महायुती म्हणतात, पण त्यांनी आज राजकारणात केलं काय आहे? राज साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। नेहमी ते काहीतरी खोटे दाटे आश्वासन द्यायचे, जनतेची दिशाभूल करायची। तर आम्हाला सामान्य शिवसैनिकांचं मनापासून अशी इच्छा आहे की राज साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र आल्यावर महाराष्ट्राची अस्मिता ही टिकेल, 100% हिंदुत्व टिकेल। जर हिंदुत्व आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवायची असेल तर राज साहेब आणि उद्धव साहेबांना एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं आम्ही शिवसैनिक समजतो। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे अशा पद्धतीचं जे आहे ते कुठेतरी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सागर, नक्कीच पवन, नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या ताब्यात होती, मात्र नंतर ती भाजपकडे गेली। पुन्हा एकदा नाशिक पालिका जर ताब्यात घ्यायची असेल तर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र आले तर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो का?